जी क्वालिटी आज आम्ही पाहिली, अनेक वर्ष पाहतो आणि तुमचा डंका भावी रायगड भूषण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अगदी काही दिवसातच ही उत्तम बातमी रायगडकरांना पाहायला मिळेल की महागुरु होतील निश्चितच रायगड भूषण. चला महागुरु डबल इन द केसरी आणि त्यासोबत आता नवीन ट्रिपल वन साइड किंग महागुरु रायगड भूषण साठी तुम्हाला शुभेच्छा. भावी पुरस्कार आहे तुमच्याकडे. तो चलिए मैच की तरफ चलते हैं. सुपर 12 का आखिरी मुकाबला. ए पोल की दो टीमें बेलवली उनके खिलाफ है. मोरिया प्लस पे रोहंश के नाम से खेल रही है और बेलवली नक्श के नाम से खेल रही है. रोशन माहौल बन चुका है और आपने देखा कि यह रॉयल जल्लोष था. मैं कहूँगा राजेश शाही जल्लोष, राजेश शाही थाट इसे कहते हैं टेनिस क्रिकेट विश्व में. और आज पीके पाटिल साहब के जन्मदिन पर बहुत बड़े बड़े मेहमान आपको देखने मिले. महाराष्ट्र पुलिस, अरुषद भगत, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष पनवेल और दिग्गज व्यक्तिमत्व का यहाँ पर स्वागत हुआ. न भूतो न भविष्य असं हे दमदार आयोजन श्रद्धांजली चषक असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता विजयाच्या महानांदीकडं लक्ष वेधित केलं जाईल. सुपर 12चा महामुकाबला होतोय सुरू, जिथे संघ पाहायला मिळत आहेत प्लस पे बनाम बेलवली. दमदार लढत. चला सुपर 12 का आखिरी मैच ऑन. बॉल तैयार, पहली बॉल स्क्वायर कट पॉइंट के ऊपर स्क्रीन पे 4 रनों के लिए दमदार शुरुआत. एकदम कडक बोली त्याची होते एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. किंग मेकर प्रभाकर शेट नावातच दम आणि व्यक्तिमत्वाचा रॉयलपणा. दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शिखरे यशाशी आपण अशीच चढत राहो. कीर्ती तुमची असमंतात पसरत राहो. विजयाशी ललकारी तुमची दाही दिशात गुंजत राहो. वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष शुभेच्छा. आज सबसे ग्रेट प्रभाकर शेट पाटील यांचं दमदार आयोजन, ज्यांच्या साथीनं एक युवा नेतृत्व सन्मान्य निश्चितच आमचे मुख्य आयोजक, ज्यांच्या माध्यमातून हा दमदार माहोल बनलाय. सबसे ग्रेट परेश शेट. बॉल तैयार है, खोद के निकाला. लॉन्ग ऑफ पर गैप ढूंढिए, छोटी सी दरार, गेंद फरार. रन मिलेंगे 4. बेलवली का आगाज हो चुका है. 4 ओवर में बड़ा लक्ष्य तय करने का इरादा स्पष्ट है रोशन. और ये बेहतरीन चौका. नक्कीच अगदी उत्तम दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळते. राजू ठाणगे विरोधात रोखोक बाण आजमावलाय. पहिलाच बॉल, तिथे आलेला चौकार, त्यात नंतर डॉट बॉल आणि आताही चौकार दागलाय पवारनं. आकाश पवार ऑन फायर. आकाश पवार की पावर यहाँ पे देखने मिल रही है मुकाबले में. क्या कमाल का बल्लेबाज है. छोटा तीर घाव करे गंभीर. मोरिया प्लस पे आज इनके लिए बड़ी चुनौतीपूर्ण मैच है, क्योंकि जब भी बेलवली प्लस पे का मैच होता है हाई वोल्टेज, आखिरी गेंद तक खेला जाता है यह मैच. नक्कीच इथे काहीसा अडथळा निर्माण होतो. गाडी धारकांना विनंती, आपण आपल्या गाड्या व्यवस्थित पार करायच्या आहेत. निश्चितच एका गाडीच्या लाईट्स तिचा इथे व्यत्यय निर्माण होतो. त्या निश्चितच मालकाला विनंती आहे आपण गाडीची लाईट्स ऑफ करायची. थँक्यू. हा आहे माझा लाडका क्रिकेटर राजा. नेहमीच क्रिकेटला भगवंताप्रमाणे त्यांच्या माध्यमातून पुजवलं जात ना. आज मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा आलाय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार करण्याच्या बेतात फलंदाज आकाश पवार हा शाबूत होता, परंतु दमदार झेल राहुलच्या माध्यमातून पकडलाय. पहिल्या करारात दे धक्का बेलवलीला. खेळाडू बाद होतोय. आकाश पवार. जल्लोष पाहिला ना तर मला संबाटाचा रॅप आठवला. मोठमोठे गार केले गंमत मध्ये, आणि खरंच तो परफॉर्मन्स होता आजच्या रात्रीमध्ये. नक्कीच अगदी रॉयल बाना संबंध आयोजनाच्या माध्यमातून आपण पाहिला एका आदरणीय व्यक्तीचा बहारदार उत्सव. वाढदिवसाच्या अगण्य अशा शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून. पीके शेट यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा.
त्या दर्जाचा माहोल आज बनलाय. लग्न सराईमध्ये ज्या पद्धतीनं सुधीर सर जी लगबग असते, रेलचेल असते, पाहुण्यांचा येण्याचं आगमन असं त्या दर्जाचा माहोल आपण इथे पाहू शकता एखाद्या स्पर्धेमध्ये. जी रोशन, माहौल तो बन चुका है, मन सज चुका है. क्या कमाल की टूर्नामेंट है, मज़ा आ रहा है. वल्लभ के सरजमी पे ऐसी प्रतियोगिता काफ़ी कम मर्तबा देखने मिलती है और ये रिकॉर्ड ब्रेक है. एलईडी स्क्रीन सामने, काफ़ी सारे बॉडीगार्ड सामने देखने मिले और फटाकों की आतिशबाजी. मानो वल्लभ मैच दिवाली हमने यहाँ पर सेलिब्रेशन की है. नक्कीच पाहुण्यांची जय्यत तयारी केली जाते अंकुशजी पाटील यांच्या माध्यमातून. ओहो, प्रहार होतोय, दमदार वार होतोय. क्षेत्ररक्षक तैनात दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ओंजळीमध्ये हा झेल कन्वर्ट केला. त्या ठिकाणी सज्ज होते स्मित पवारचा दमदार पॉवरफुल झेल. उत्तम दर्जाचा माहोल बनलाय, शुभेच्छांचा वर्षाव आणि त्यात ही आपण सुपर 12ची तितकीच धमाकेदार लढत पाहू शकता. पलस विरोधात बेलवली पाठोपाठ लगातार 2 फलंदाजांचा खात्मा झालाय. निश्चितच बेलवली संघाचे फलंदाज आकाश पवार आणि सूरज सावंत. राजू टानगे, पलस पे एक्सप्रेस के नाम से जाना जाने वाला ये चेहरा, इसे कम न समझिए. राजू टानगे ने कई बार गेंदबाजी की ताकत पर मैन ऑफ द सीरीज का अवार्ड भी जीता है और लगातार 2 सफलता, मतलब ये बहुत बड़ा खतरा हो सकता है. संतोष तुकाराम भुईर, चिंचपाडा गावठी ढाब्याचे मालक, त्यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. जोश और जुनून का संगम टेनिस बॉल क्रिकेट, ये दिलों का दिल जीत लेता है. टेनिस बॉल क्रिकेट कई बेहतरीन मुकाबला. ऑन अ ट्रिक बॉल, लॉट किया गेंद को, गैप ढूंढिए, लॉग ऑन पर एंड ऑफ द मूवमेंट में रोका, स्टॉप किया गेंद को. फील्डिंग बहुत ही बेहतरीन और जज्बा दिख रहा है सुपर 12 में, और जीत के जज्बा टीम पलस पे के अंदर. यहाँ से मक्कल के कुछ चुनिंदा रन और टीम 2 रनों के साथ आगे पहुंची स्कोरबोर्ड पे. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद 10 रन 2 विकेटों के नुकसान पर नेक्स्ट 11 गाउतमी बेलवली. रोशन पाटिल, आज अंतिम दिन है वल्लभ नाइट रजनी में और एक कमाल का माहौल बना है. चला, यानंतरची लढत असेल बघा. प्रवीण आहेत आमच्या समेत, रोशन आहेत. लढत असेल ओम नर्मदेश्वर किरवली विपक्ष. आपण नेरे क्रिकेट संघाच्या दरम्यान सामना खेळवला जाणार आहेत. राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे विपक्ष ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे सामना खेळवला जाणार आहे. या नाणेफेकीसाठी पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकागणिक एकूण धावपटलावरती 10 पाहायला मिळत आहेत. दुहेरी अंकामध्ये पडाव केले जातं. फर्स्ट एड किट, प्रथमोपचार पेटी इथे अवेलेबल आहे. अगदी राखीव खाडो आपण ही प्रथमोपचार पेटी मैदानामध्ये दाखल करायची आहे. एका खाडूला इथे दुखापत जाणवते आणि फर्स्ट एड किट प्रथमोपचार पेटी घेऊन आमचे स्वयंसेवक इथे दाखल होत आहेत. पहिलं षटक पाहिलं जिथे 10 धावा म्हणताना पाहिल्या आणि 2 फलंदाजांचा खात्मा. डॉक्टर इद्रिस, डॉक्टर गुड्डू चाललाय मैदानाच्या आतमध्ये. रिलीज स्प्रे आणि फर्स्ट एड किट प्रथमचार पेटी घेऊन डॉक्टर गुड्डू. रोशन पाटील, आपण एका बाजूला सेलिब्रेशन देखील पाहतो आणि बघा डॉक्टर गुड्डू, दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, मामा मास खासम खास, खाते पीते घर का. साहिल, चला साहिल, धन्यवाद. बघा ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ता, या स्पर्धेचे खरी ओळख आहे रोशन. नक्कीच प्रत्येक आयोजनामध्ये अशा पद्धतीचे कार्यकर्ते सहकारी जर शाबूत असतील, स्पर्धेला 4 चांद लागू शकतो. ही ताकद आहे जय हनुमान, अमन ब्रिगेड, रियान शिलन, वल्लभ संघाची. रोशन, ही मॅनपॉवर बघा आणि काय अफलातून आयोजन आहे पाहण्यासारखं. नेत्रदीपक राजेशशाही आयोजन वल्लभ गावामध्ये आज आपण पाहतोय. वेगळं चैतन्य ते संचारलं, ज्यामध्ये आमचे युवा नेतृत्व, एक दमदार खेळाडू चेतन पाटील यांची दमदार भूमिका पाहायला मिळते. जगन्नाथ पाटील असतील यांचे दमदार कार्य आहे आणि त्यात नंतर निश्चितच अंकुजी पाटील यांचा दमदार बाणा, तितकीच दमदार गोलंदाजी आखण्याचा हा प्रयत्न आहे. चला, याच दरम्यान रियांश यांचे ते आगमन झालंय. रियांश 11 वल्लभ आणि अमन ब्रिगेड म्हटलं ना तर अमन पाटील सुद्धा आहेत बघा आणि रियांश सुद्धा आहेत. आणि खऱ्या अर्थाने दोघे रोशन पाहिले ना तर वल्लभ गावाची ओळख बनलेत. दोघं छोटे आहेत. रियांशी आलाय, त्याचं मनपूर्वक स्वागत. अगदी बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. साहिल
रॉयचा इथे वापर झालाय. पहिलाच बॉल, एक सिंगल रन्स त्याच्या माध्यमातून खर्चिक झाली आहे. अलीकडचं षटक पाहिलं तर इकॉनॉमिकल स्पेल हा गोलंदाजाच्या माध्यमातून साकार होताना पाहिला आणि ही षटक त्या दर्जाचं राहील का, निश्चितच फलस्पी संघाच्या माध्यमातून ही पाहणं गरजेचं आहे. उम्मीद पे दुनिया कायम है. धीमी गति की बॉल है, शॉट पॉइंट, डायरेक्ट हिट किया, यहाँ पे बैकअप थोड़ा दूर है. और चलिए किस्मत अच्छी है. और कितने रन मिलेंगे, लीजिए कहानी में ट्विस्ट. अंपायर कह रहे कि पंजा आएगा, 5 मिलेंगे रोशन. जहाँ पे 1 रन था वहाँ पे आपने 5 दिए और भी सुपर 12 में. ये तो काफी खराब खेल होगा. अगदी उत्तरार्धासाठी या 5 धावा कदाचित महागड्या ठरतील का, ही पाहणं तितकंच महत्वाकांक्षी असणार आहे. खरं तर अजय पाटीलची विकेट काढायची होती, क्षेत्ररक्षकाला त्याच्या दिशेनं रॉकेट थ्रो पाहिला परंतु तो नाकामयाब. त्यानंतर आलेला हा पंजा काहीसा दिलासादायक ठरला जाईल फलंदाजीच्या माध्यमातून. नक्ष 11 ऐक गावदेवी बेलवलीला. निश्चित तौर पे रन बोनस में भी आ रहे, किस्मत भी साथ दे रही बेलवली के लिए, लेकिन कम्युनिकेशन चाहिए. प्लस पे टीम का मिड ऑफ पर सबसे बड़ी विकेट. अजय पाटिल का खेल खत्म हो गया. बड़ी मछली जाल में फंसी है रोशन. अजय पाटिल ने लगातार 2 मैच में प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड जीता था, लेकिन इस बार सस्ते में आउट. चला इथे देवत गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय निलेश वाघमारे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत अकोली गावातील एका सुप्रसिद्ध व्यावसायिक सन्मान्य राजेश धर्णेकर यांचं आगमन झालेलं आहे. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अमरदादा ठाकूर या, आपला सन्मान इथे केला जाईल. पनवेल महानगर चला अमरदादा या, आपला सन्मान इथे केला जाणार आहे. परिषद या ना आपले कमिटी मेंबर्स. अमरशेठ ठाकूर विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा सन्मान केला जाईल, कारण त्यांना एका स्पर्धेमध्ये बेलीवर पोहोचून आहे. या क्या बात चेतन आहे. शेट्टी या, चेतन या, बघा स्टेज वरती पाहतोय प्रभाकर शेठ पाटील यांचा संपूर्ण चेतन पाटील या, परिवार. आपण सन्मान या परिषद या, आपण सन्मान करू. या अमरदादा, आपला सन्मान इथे केला जाणार आहे. अंकुश पाटील धन्यवाद आहेत जिल्हा. आमचे. चला सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय अमरदादा ठाकूर साहेब यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. सन्मान्य अंकुश पाटील, परिषद पाटील, जगन्नाथ पाटील यांच्या शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित एक अभ्यासू नगरसेवक अमरदादा ठाकूर यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. सन्मान सोहळे संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा लढतीकडे पूर्णपणे लक्ष वेधित केलं जाईल, जिथे साहिल रॉय हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये ही चपराक पाहायला मिळते आकाश चोरगेकडून. अगदी 5व्या क्रमांकावरती हा फलंदाज झालाय. सन्माननीय संतोष तुकाराम भुईर, बघा व्यवसाय त्यांचा ढाबा आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. षटक संपल्यानंतर उर्वरित मान्यवरांचा सन्मान करू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 17 धावसंख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते. 3 गडी बाद. ही काहीशी बिकट स्थिती सध्या घडीला बेलोली संघावरती ते ओढवतीये, परंतु विस्फोटक अंदाजामध्ये बेलोली संघाला सन्मानजनक धावसंख्येकडे प्रवीण सर इथे प्रस्थान करावाच लागेल. 4 ओवर में अगर बात करें रोशन, तो टीम बेलवली को यहाँ पर चला बड़ा टारगेट मारने की कोशिश करनी पड़ेगी. हॅलो, काय झालं कारण? सन्माननीय नाशिरभाई शेख विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वावन यांचा सन्मान केला जाईल. विलास आहेत, निलेश या, तुम्हा सर्व सहकाऱ्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. धावसंख्या 19, 3 गडी बाद. रोशन पाटिल, राहुल बैकर है प्लेस पे टीम में, तो उसका मतलब बेलवली को बड़ा टारगेट चाहिए मुकाबला जीतने के लिए. शॉर्ट बॉल है, आड़े बल्ले से खेला है, पीछे फील्ड ऑन साइड पर है, सिंगल मिलेगा यहाँ पर. ओवर थ्रो लगातार गलती पे गलती. इससे पहले पंजा दिया और यहाँ पे 1+1 दे रहे रोशन. बेलवली टीम को तो प्रॉफिट हो रहा है, पूरा फायदा मिल रहा है. और बेलवली चाहते हैं कि 4 ओवर में अगर 50 के ऊपर लक्ष्य पहुंचता है तो सुपर 12 उनके लिए आसान बनेगा. नक्कीच चला या निलेश या, चारही व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अगदी अतिरिक्त फेकी ज्या कारणास्तव अगदी धावसंख्या पुढे बहरतीये, संघ जाऊन पोहोचतोय
21 या धावसंख्येवरती 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 4 षटकांचा विचार केला तर 45 ते 50 धावा पहिल्या अंकामध्ये या बनवाव्या लागतील. नक्ष 11 आई गावदेवी बेलवली या संघाला. 3 गडी बाद झाल्यानंतर राकेश मात्रे आणि आकाश चोरगे या फलंदाजांच्या खांद्यावरती दारोमदार पाहायला मिळते. रोशन पाटिल VIP डाइस पे देखिए पिक्की शेट पाटिल उनके बिल्कुल घर की बहुरानी या फिर उनकी देखिए आप देख सकते हैं पूरी जो उनकी फैमिली है महिला मंडल उनको आशीर्वाद देने के लिए वहाँ पर मंच पे मौजूद है. बिल्कुल आप कह सकते हैं कि एक अच्छा माहौल बना है और किसी ने सोचा नहीं था कि वलभ में ये माहौल भी बनेगा और पिक्की शेट पाटिल साहब का जन्मदिन यहाँ पर मनाया जाएगा. यही तो है टेनिस क्रिकेट को आज घर घर में देखा जा रहा है और अब ये जो पूरी फैमिली है पिक्की शेट पाटिल साहब की हर घर घर में देखी जा रही है इस टूर्नामेंट के माध्यम से. अगदी माय माऊलींच्या शुभ हस्ते त्यांच्या हातून हा महिला भगिनींचा आपण रॉयल थार्ड पाहतो. त्यांच्या वतीनं अगदी साहेबांचं ऑक्शन केलं जातं. एक आदरणीय व्यक्तीचा बहारदार उत्सव आणि वाढदिवसाच्या अगण्य अशा शुभेच्छा असतील प्रभाकर शेठ पाटील यांना, ज्यांच्या साथीने हे आयोजन हे साकार होतं, ज्यामध्ये परेश शेठ पाटील यांची भूमिका खूप मौल्यवान राहिली आहे आणि या जोडीनं कमाल केली, त्यांनी धमाल केली आहे आणि फटाक्यांची आतिषबाजी. अगदी दिवाळी पूर्वीची ही दिवाळी जणू काय या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून साकार होत असताना ही आपण श्रद्धांजली चषकाची एक वेगळी मैफिल पाहतो. अगदी या 2 व्यक्तिमत्वांचं कार्य. सन्मान्य मधुकर शेठ पाटील माजी सरपंच डेरुली आज पिके शेठ पाटील साहेबांना शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज क्रिकेट रसिकांची दिलगिरी व्यक्त केली जाईल. समालोचन पोहोचत नाहीये, परंतु मोठी जबाबदारी आहे आमच्या महागुरूंवरती आणि हे शिवधनुष्य त्यांना पेलायचंय. जी बिल्कुल रोशन, ये बहुत बड़ी जिम्मेदारी महागुरु पर. चलिए मैच की तरफ चलते हैं. गेंदबाज तैयार है. ये बेहतरीन गेंद है, अच्छी गेंद है. डॉट गेंदों का सिलसिला यहाँ पर आ रहा है. एक और शून्य आता हुआ. रोशन मुकाबला आप देखें तो यहाँ पर आकाश का बल्ला यहाँ पर चलना बेहद जरूरी होगा. आकाश चोरगे बॉलिंग ट्रॅकवरती आलेला पुढील धुरंधर गोलंदाज वरद भगतचा वापर पाहायला मिळतो. निश्चितच या दरम्यान प्रीतमजी आत्माराम पाटील वलभ यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. सातत्याने पाहुण्यांची रेलचेल या रॉयल मंचकावरती आपल्याला पाहायला मिळते. पाहुण्यांची मांदी आली या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. अगदी सायंकाळपासून तर या रात्रीच्या कालखंडापर्यंत पाहुणे आणि फक्त पाहुणे, क्रिकेट रसिक आणि फक्त क्रिकेट रसिक हे आपण तालमेल पाहू शकता. एक मिळतं जुळतं समीकरण पाहू शकाल. याच मुले की काय या तळोजा MRDC परिभागातील दर्जेदार आयोजनाची आज परिसमाप्ती आहे आणि अगदी काही क्षणार्ध अगदी मोठ्या संख्येने अजून पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये आपल्याला जोडताना पाहायला मिळेल. वाइट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड पर. सुधीर अगलावे हमारे स्कोरर है कोलवाड़ी. 23 रनों की ज़रूरत है बेलोली को. सुपर 12 का मैच है. क्रिस्टल ट्रॉफी इंतज़ार कर रही है. आखिरी ये मैच 5 टीमें क्वालिफाई हो चुकी है. टॉप 5 टॉप 6 का एक टिकट बचा है. टिकट टू क्वार्टर फाइनल बेलोली या प्लस पे किसके हाथों पर होगा ये टिकट? ये गोल्डन टिकट है रोशन. पीछे गए, स्लॉट कन्वर्ट किया है. स्लॉट पे गेंद पकड़कर फाइनल लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. मैफिल पाहायला मिळते. DJ परू इथे दाखल असताना एक वेगळी मैफिल करणारी संगीताची ही मेजवानी त्यांच्या माध्यमातून आहे. आणि आता फलंदाज आक्रमक होत असताना सांगी कोठा आता पुढे मार्गस्थ होतोय. 27 धावसंख्येवरती सध्या घडीला धावसंख्या दरमजल मारतीये आणि आकाश चोरगे नामक फलंदाज धावसंख्येचा हाहाकार माजवतोय. लायन ग्रुप आकाश चोरगे, लायन जर्सी उन्हें दहाड़ यहाँ पर लगानी पड़ेगी. कोहरा मचाना पड़ेगा क्योंकि रनों की ज़रूरत है और सामने राहुल बैकर जैसे बल्लेबाज है. टीम प्लस पे भाई पिछले दिन क्या परफॉर्मेंस किया राहुल ने. क्लीन बोल्ड, बेल्स कहाँ पर गई है, सर्कल से बाहर. क्या रफ्तार है भाई, कहर बरसाया गेंदबाज ने. आका गोला उचल कर बोला, जणू का आगीचा गोलाच फेकला की काय असा परिचय वरद भगतच्या माध्यमातून इथे आपण पाहिला. आणि वरद भगतच्या माध्यमातून फलंदाजाला परत पाठवलंय ज्याचं नाव आहे आकाश चोरगे. सिक्सर किंग म्हणून एक मोठी भूमिका असते आकाश चोरगेची. प्रवीण, ये गेंद की रफ्तार देखिए. एक्शन रिप्ले स्क्रीन पर. गेंद बेल्स को लगने के बाद बहुत दूर गई है. पहली मर्तबा सर्कल के बाहर ये बेल्स गिरती हुई. रेड अलर्ट
और बहुत ही तेज गेंदबाजी। देखिए वो जो गुस्सा था ना, 4 रन लगा पिछली गेंद पे, वो अब गेंदबाज ने अपने इस ओव्हर में दिखाया। अगदी अचंबित करणारा चेंडू आपल्या भात्यातून पेशकश केला। पलसपे गावच्या वरद भगतच्या माध्यमातून हा गोलंदाजीचा पायंडा पाहायला मिळतो। अलीकडेच या गोलंदाजावरती 4 धावा खर्चिक झाल्या। आकाश चोरगेने अगदी फाईन खेळत त्याच्या बॅटमधून एक दमदार चौकार पाहिला आणि त्यात नंतर अगदी या गोलंदाजानं तात्काळ वापसी दाखवली आणि ते फलंदाज आकाश चोरगेला बाद केलं। 4 गडी बाद 27 धावा टीम नक्ष 11 ऐक गावदेवी बेलवली। नवीन आलेला खेळाडू बॅटिंग मार्कवरती प्रणित गायकर। प्रणितला एक वेगळं गणित इथे साध्य करायचंय। जी बिल्कुल, एक अच्छा मकाम उन्हें हासिल करना है। प्रणीत तख्ता पलट कर सकते शायद। ये रफ्तार देखिए, स्नूटर बॉल, फास्ट एंड फ्यूरियस रफ्तार से बेट किया इस गेंदबाज ने। आज प्रभावित किया गेंदबाज ने, बहुत ही कुशल गेंदबाज है, प्रभावशाली गेंदबाज है और ये तीसरे ओवर में ये बहुत ही कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। अगदी चला स्नेह भोजनाचा आपण आस्वाद घेऊ शकता। परेशजी पाटील यांच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांना विनंती आहे, कोण जेवलं नसेल तर तात्काळ आपण अगदी डाव्या बाजूला जेवणाची उत्तम व्यवस्था आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आहे। जी बिल्कुल, इस मुकाबले में प्रणय का कंट्रीब्यूशन काफ़ी बेहतरीन है। वरद भगत गेंदबाजी कर रहे। कल वरद का परफॉर्मेंस देखा हमने, 1 ओवर में 2 रन दिए थे। नितलस ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य बालू काठे यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचं सहकार्य, त्यांचा आभार। परफेक्ट यॉर्कर, हल्के हाथों से सॉफ्ट हैंडेड बैकफ्लिप को नीचे रख के फेंक दिया है, ऑन साइड पे ड्राइव किया, एफर्ट देखिए फील्डिंग का। ये इंपॉर्टेंट मैच है। सुपर 12 में ये जिद खिलाड़ियों की नज़र आ रही है। जैसे गेंद मिली उन्होंने थ्रो किया, मतलब एक एक रन कितनी इंपॉर्टेंट है, उसे बचाना, सेव करना, क्योंकि एक एक रनों की कीमत दोनों को पता है। 4 ओवर के मैच में ये रोशन हमेशा होता है कि क्लोज एनकाउंटर मैच। आविष्कारिक फिल्डिंग आपण पाहिली आविष्कार पाटील पलसपे याची। तर अलीकडच्या 2 षटकांचा विचार केला अतिरिक्त पंजाई आपण पाहिला होता। एक दुहेरी धाव या संघाच्या माध्यमातून आपण खर्चिक होताना पाहिली आणि जिथे फिल्डिंगच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या गोडचुका या घडल्या जातात तेव्हा उत्तरार्धामध्ये मोठा मनस्ताप हा सहन करावा लागतो फलंदाजांना। गेंदबाज तैयार है, एक और गेंद। वरद भगत इम्प्रेस किया आज गेंदबाजी में। कल का जलवा आज भी वरद भगत ने कायम रखा है। आज के रात में भी वरद की चर्चा हो रही है। कमाल का गेंदबाजी है। 3 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है और पहले बल्लेबाजी करते हुए टीम बेलोली का टोटल है 31 रन, 10 का अस्किंग रिक्वायर करंट रन रेट इस मुकाबले में देखा जा रहा है और शानदार बल्लेबाजी। अब आखिरी 6 गेंदें रोशन बची है, लेकिन इसी बीच एक सम्मान किया जाएगा, विशेष सम्मान आदरणीय शैलेश जी कड़व, इनका स्वागत किया जाएगा और संजोग दादा पाटिल मुख्य आयोजक, इनके द्वारा शैलेश जी कड़व इनको यहाँ पर सम्मानित करेंगे। अगदी प्रभाकर पाटील यांचा आपण ड्रेस कोड पाहिला, अगदी जोधपुरीमध्ये त्यांच्या शिरपेसामध्ये अगदी फेटा पाहतो आणि हा सोनेरी फेटा त्यांना चमकून दिसतो। चमकदार अशी कामगिरी संबंध आयोजकांची लढतीकडे प्रस्थान केलं जाईल। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 31, 4 गडी बाद टीम बेलवली। त्याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती टेंबोडे गावातील सन्माननीय मान्यवर श्रीधर पाटील साहेबांचे ते आगमन झालंय आणि त्यांच्या समेत आपण सुनीताजी पाटील यांना देखील पाहतो। अगदी मामा परिवार असेल, मावशी परिवार देखील इथे आले आहेत, बहिणी देखील आल्यात आपल्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी टेंबोडेवरून। या आपलं स्वागत आहे आणि पिकेशेट पाटील साहेबांनी माणसं कमवली आहेत, कारण पैसा कमवणं सोपं आहे, माणसं कमवणं कठीण आहे आणि आपण या जगात माणसं कमवली पाहिजेत। माणुसकी काय असते हे प्रभाकरशेठ पाटील साहेबांकडून शिकण्यासारखं आहे। नक्कीच असली श्रीमंती काय असते हे इथे आल्यानंतर आपल्याला कळतं आणि माणुसकी जतन करणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळ्या तोऱ्यात वेगळ्या ढंगात पाहू शकता। चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, दमदार झेल त्या ठिकाणी दाखल होते स्मिथच्या माध्यमातून हा दमदार झेल। राहुल बाईकर ऑन फायर। चला, इथे बालू काठे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितलस यांचा येतोची सन्मान अंकुश पाटील यांच्या शुभास्थिती केला जात आहे। स्वागत कक्षामध्ये शाही सत्कार सोहळे संपन्न होत आहेत। अंकुशजी पाटील यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा संपन्न होत असताना अंकुश पाटील यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळते। चला, या मॅचच्या इनिंग ब्रेक्स नंतर रील्स कॉम्पिटिशनचे जे विजेते आहेत ना त्यांचे अनाउन्समेंट आम्ही करणार। रील्स कॉम्पिटिशनचे आमचे 6 विजेते आहेत, त्याने तयार राहायचं आहे, खास करून त्यांचं खूप चांगलं योगदान होतं। छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे विपक्ष ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली। संगणक या नाणेफेकीसाठी प्रकाशदादा गाडगे विद्यमान सरपंच नेरे यांचं इथे आगमन झालेलं आहे। या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे।
लास्ट ओवर सुपर 12 का लास्ट मैच। मिस टाइमिंग है, हवा में खुद गेंदबाज जाएंगे फॉलो थ्रो में, क्या रनअप है भाई, 3 तिगड़ा काम बिगड़ा। शायद ये लॉन्ग ऑन को कैच दिए और गेंदबाज को दौड़ने की जरूरत नहीं थी। एक और गलती प्लस पे टीम ने 3 या 4 गलतियां की है थ्रो फेंकने में। इससे पहले चौका पंजा दिया, फिर एक बार ओवर थ्रो, ये ओवर थ्रो, 3 गलतियां हुई है। कोऑर्डिनेशन नहीं चल रहा है टीम के बीच में। अतिरिक्त धावसंख्येचा बडीमार आहे, संघ 34 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय। सन्मानजनक धावसंख्येकडे या संघाचं प्रस्थान पाहायला मिळतं। अगदी स्लॉगरच्या षटका दरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती बैकरला पाहू शकता, पहिलाच बॉल विकेटचं पतन, त्यात नंतर अगदी राहुल बैकरला संधी होती झेल घेण्याची, तिथे आल्या 3 धावा। अगदी 4 वेळा ही घोडचूक घडली जाते पलसवे संघाच्या फील्ड डिपार्टमेंटच्या माध्यमातून, परंतु फील्ड डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल या म्हणीला साथ दिली जाते पलसवे संघाकडून। संपूर्ण समर्पण देना होगा प्लस पे टीम, अगर ये मुकाबला जीतना है तो ओवर थ्रो आपको थोड़े कम करने पड़ेंगे। बॉल तैयार है और ये देखिए आड़े बल्ले से लॉन्ग ऑफ पे कैच, कमाल की कैच पकड़ी है, फील्डर थे सुपरमैन कैच। निवृत्ती पाटील कानपले आणि गोमा पाटील कानपले यांचा सन्मानित केला जाईल। या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे। सुपरमैन कैच यहाँ पर मिलती हुई है, एक और झटका। रोशन, ये मैच शायद पिछले मुकाबले की तरह वो 37 का टारगेट हमने देखा था ना, उसी फॉर्मेट में होगा जो वलवली का मुकाबला हुआ था। शायद ए पोल का ये मैच है, 2 बड़ी टीम है, लेकिन ऐसा लगा कि 4 ओवर में बेलवली शायद 60-70 बना पाएगी, लेकिन वो जो पलसपे की गेंदबाजी है ना वो बहुत ही कमाल की है भाई। मतलब मैं कहूँगा कि अटॅकिंग बॉलिंग परफॉर्मन्स। नक्कीच अगदी अटॅकिंग बाणा हा पेशकश केला गेला। तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती पलसपे संघाने अगदी साफ फलंदाजांना बाद केले। अगदी भंबेरी उडवणारी गोलंदाजी या गोलंदाजीकडून साध्य केली जाते। ओहो, स्टेप आउट होत फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या इथे चिडली जाईल। संघ जाऊन पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती आणि पहिल्या अंकातील पहिल्या पूर्वार्धातील सुधीर अगलावे सर आम्हाला माहिती देत आहेत, जे कोलवाडीवरून बिलॉंग करतायत। अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे, अजून एक डॉट बॉल। रोशन, डॉट गेंदे बहुत ही ज़्यादा आ रही है सुपर 12 के मुकाबले में, ये खतरा हो सकता है बेलवली के लिए, लेकिन बेलवली की गेंदबाजी भी अच्छी है। अब इस टीम को टारगेट सेट करना है। टोटल स्कोरबोर्ड पे रन अगर आप देखें तो मेरे ख्याल से 35 बने, 2 गेंदें बची है। चलिए इसके बाद टॉस होगा। नेरे और टीम अपोजिशन में अपने किरौली टीम को इनवाइट करते हैं। मिस टाइमिंग है, खुद गेंदबाज जाएंगे, एक और डॉट गेंद, जी नहीं, छूट गई। चलिए रन आ रहे हैं यहाँ पे। ये देखिए रोशन, गलती पे गलतियाँ, तालमेल की कमी रही आज पलसपे की ओर से। नक्कीच अतिरिक्त धावा या चढल्या जात आहेत। याही चेंडूगणिक अगदी 3 धावा इथे प्राप्त होत आहेत आणि या इनिंग दरम्यान 2 वेळा ही 13री धाव आपण येताना पाहिले। एक पंजा पाहिला, त्यानंतर अगदी 3 चौकार पाहिले, ज्याच्या जोरावरती धावसंख्येची दरमजल 38 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते आणि पहिल्या अंकातील पहिल्या पूर्वार्धातील अंतिम बॉल, बॉलिंग ट्रॅकवरती राहुल बैकर तैयार। टारगेट सेट बॉल है और कमाल की गेंदबाजी राहुल के द्वारा, और प्रभावित किया इस गेंदबाज ने। ऑलराउंडर खिलाड़ी है और राहुल एक बहुत बड़ा बल्लेबाज है। ये वीआईपी डाइस देख सकते हैं, जिस वीआईपी डाइस पर प्रभावित पाटिल के प्यार के खातिर यह मेहमान यहाँ पर आ चुके हैं, बहुत सारी शुभेच्छा लेकर जन्मदिन पर। आखिरी बॉल है, टारगेट सेट बॉल। चलिए, अंपायर अनिल टेम्बे कह रहे कि ये वाइड बॉल है। अनिल टेम्बे, ये भी प्रभाकर्षित पाटिल के गले की तावीद है खास करके, और उनके प्यार की खातिर अंपायरिंग देखिए। लगातार 6 रात अनिल टेम्बे को आप यहाँ पर देख रहे हैं, उनका पैनल। और देखिए, ये प्यार करने वाले दर्शक है, ये मेहमान है पेकीसेठ पाटील साहब, ये दिल से अमीर बंदा है। अगदी येता क्षणी प्रेमात पडेल असे श्रद्धांजली चषकाचं एक आगळं वेगळं आयोजन या पर्वामध्ये, एक वेगळी लगबग आपण पाहिली आणि एक वेगळी चमक पाहिली। अंतिम बॉल, आक्रमक शैलीचा चेंडू गोलंदाजाच्या भात्यातून आपण पेशकश होताना पाहिला आणि त्यानंतर 4 षटक समाप्त। चला, थँक्स रोशन। इथे मान्यवरांचं आताच आगमन झालेलं आहे। रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहे आणि पालेश्वरी चषकाचे ऑर्गनायझर यमराजदादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे। यमराजदादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे। गुलजार म्हात्रे यांना पाहतो, यापूर्वीच्या टर्ममध्ये त्यांच्या सौभाग्यवतीने सरपंच होण्याचं भाग्य लाभलं। गुलजार म्हात्रे, तुमचंही स्वागत आहे। चला, नाणेफेक केली जाईल किरवली विपक्ष नेरे। चेक।
चला पंच लास्ट एक रन आहे की नाही? नाही आहे. यस ठीक आहे, नाही आहे. 0. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स आणि टॉस बॉक्समध्ये महागुरु सर. थँक्स. प्रवीण इथे नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सन्मानी हेमराजदादा मात्रे या. आपल्या शुभाचे नाणेफेक संपन्न होईल. या हेमराजदादा या. एका बाजूला आपण पाहतो श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ स्कायरा 11 नेरे अर्थात अनिलदादा पाटील साई बोरवेलचे ऑनर्स. अनिलदादा म्हटलं ना विनायक पाटील स्मृती चषकाचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत आणि व्यावसायिकदृष्ट्या नेरे गावची खूप मोठी ओळख आहे. हे खऱ्या अर्थाने बघा पैशाने संपत्तीने श्रीमंती असून परंतु त्यांच्या चेहऱ्यावर संपत्तीचं लवलेश कधीच बघायला मिळत नाही असे व्यक्तिमत्व म्हटलं तर अनिलदादा पाटील साई बोरवेलचे ओनर्स. चला या दोन्ही संघनायक या. दोन्ही संघनायक नेरे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे ओम नर्मदेश्वर प्रशांत पाटील आमचे मयूर पाटील असतील आदर्श क्रिकेटर किरवली त्यांच्या गावातील संघ. एका बाजूला नेरे आमचे समालोचक मित्र सागर मांडवकर यांच्या गावातील. चला टॉस हेमराजदादा नाणेफेक किती केली जाईल? इथे शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे सुरेश गायकवाड साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. साहेब मनपूर्वक आपलं स्वागत आहे. क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असणारे गायकवाड साहेब मनपूर्वक तुमचं स्वागत. नेरे संघ फक्त निर्णय आपला फिल्डिंग क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी किरवली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. चला यमराजदादा या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे. हेमराजदादा मात्रे रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान परिषद पाटील किरण पाटील यांच्या शुभास्ते सन्मान केला जाणार आहे. 39 धावा होत आहेत. 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्लस पेला 40 धावसंख्येची आवश्यकता. सन्मान सोडले जारी आहेत. धावा पोहोचलेल्या नव्हत्या. चला यमराजदादा मात्रे यांचा येतोची सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहे. पालेश्वरी चषक स्पर्धा आपण वर्तमान स्पर्धा पाहतो तिचे ते प्रतिनिधी आहेत. गुलजार मात्रे या. गुलजार मात्रे त्यांच्या सौभाग्यवती या पूर्वीच्या टर्ममध्ये त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं होतं. गुलजार मात्रे एकेकालचे भिंगरी फलंदाज गुलजार त्यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. आक्रमक खऱ्या अर्थाने चारी बाजूला भिंगरी म्हणजे काय चारी दिशानं फटके मारणारे फलंदाज. चला इथे विश्वनाथ शेठ मस्करा नारिवली रायगड जिल्हा रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आहेत. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहे. संदीप पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. रविदादा भोईर कोलवाडी आपलेही मनपूर्वक स्वागत आहे. गुलजार मात्रे एकेकालचे भिंगरी फलंदाज पुस्तकी फटके मारण्यात पटाईत असणारे म्हणजे चारी दिशाला फटके मारणारे फलंदाज. चला पत्रकार बंधू डॉक्टर मुनीर तांबोली सरांना इथे आम्ही आमंत्रित करतो. चला या पत्रकार बंधू या. सन्माननीय विकास पाटील पत्रकार डॉक्टर मुनीर तांबोली सूरज नागे आणि कृष्णा गायकवाड पत्रकार या. तांबोली साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. पत्रकार संघटनेचे ते खऱ्या अर्थाने नेतृत्व करतात आणि त्यांचा येतोची सन्मान इथे केला जाते. पत्रकार म्हटलं ना नेहमी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व अन्यायाविरुद्ध अन्यायाला वाचा फोडणारा घटक म्हटला तर पत्रकार की संघर्षाचं नाव तू मनामनाचं ठाव तू जनाचं नेतृत्व तू जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू मातीतल्या माणसाची कललेली जाण तू आणि माणसाला माणुसकीत ओळखणारी जात तू. अर्थात संघर्ष करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पत्रकार बंधू. चला समालोचक कक्षामध्ये पुन्हा एकदा बोलूया. प्रवीण टेंबे आमचे बायकरमॅन समालोचक वल्लभ आणि रोशन पाटील गायक बी आहेत रोशन त्यांच्याकडे बोलूया. त्याच दरम्यान सन्माननीय अक्षयजी बडवी शिरले खरं तर जावई बापू आहेत. स्वर्गीय SS पाटील यांचे जावई बापू त्यांचं देखील आपण स्वागत करूया. निलेश पवार मोहपे ते देखील जावई आहेत. इथे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ
नेरे संघाचे बिग समर्थक आदरणीय अनिलदादा पाटील, साई बोरवेल, मयूरदादा पाटील मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. गायकवाड साहेब या आपलं क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत आहेत. बघा महाराष्ट्र पोलीस दल ज्यांना असं म्हटलं जातो की तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी आणि तुमचं वागणं म्हणजे साहेब खाकी. सातत्याने सद्विचारांचं रक्षण करणारे आणि खऱ्या अर्थाने बघा सातत्याने अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे, सद्विचारांचा संदेश, शांततेचा संदेश सातत्याने देण्याचं काम आपले पोलीस बांधव सातत्याने करत असतात आणि गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचा यथोचित सन्मान आमच्या जानमान क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने इथे केला जाणार आहे. चला जिल्हा सन्माननीय धर्मनाथ शेठ भोईर कामगार नेते माजी सरपंच पेंदर यांचं इथे आगमन होत आहे. धर्मनाथ शेठ यावं, पी.के. शेठ पाटील यांच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करत आहोत. तो चलिए, सन्माननीय गायकवाड साहेबांचा सन्मान केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहली बॉल स्क्वायर कट. देखिए बेलवली ने भी यही शुरुआत की थी स्क्वायर कट की. थर्ड बैन बाउंड्री के बाहर, ईट का जवाब पत्थर से 4 रनों के लिए. तर अगदी नातेवाईक मंडळ शिल्पाजी पाटील यांना आपण पाहतो, विमलजी पाटील आणि त्यांच्या हाताच चादक कमलाकर पाटील साहेब यांच्या सुकन्या ऋतिका पाटील या देखील व्यासपीठावरती आपण इथे पाहतोय. अनिलदादा पाटील, साई बोरेल ओनर्स नेरे यांच्या वतीने पी.के. शेठ पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत. मयूरदादा तुमचं स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. प्रेक्षकांची आज आम्ही दिलगिरी का व्यक्त करू सर्व समालोचक. एकीकडे सामना ऑन असेल, सामना स्टार्ट असेल, एकीकडे सन्मान का व्यासपीठ भरगच्छ बघा संपूर्ण व्यासपीठावर मान्यवरांची गर्दी आहे. त्याचं कारण आहे पी.के. शेठ पाटील यांचा वाढदिवस. 4 रनों के साथ शुरुआत. राहुल बैकर ये कमाल का बल्लेबाज है, अनस्टॉपेबल. ये शॉट देखिए भाई, वनडे में दम है, शॉट में भी दम है. चला इथे मान्यवरांचा सन्मान बघा. अतिथी देवभव फलंदाजाने सिरियल सिने अभिनेत्री आणि मॉडेल रोशनी म्हात्रे यांचं आगमन झालं आणि फलंदाजाने आपलं भारतीय संस्कृती हिंदू परंपरा अनुसार अतिथी देवभव या उक्तीप्रमाणे सिने अभिनेत्री रोशनी म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जात आहे. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रतीक पगारे साहेब, अतुल वाघमारे साहेब आपण यावं व्यासपीठावर. आपलं जानुमान अमन ब्रिगेड आणि रियांस 11 बल्ब यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. हो टू कॉमेंट्री बॉक्स. बघा मॉडेल रोशनीची म्हात्रे यांचं आगमन झालंय. अनेक मोठमोठे नेते आपण पाहिले, कलाकार पाहतो आणि आज शेठचा वाढदिवस. प्रभाकर शेठ सबसे ग्रेट, प्रभाकर शेठ शेर की झलक सबसे अलग. रोशन कितना बड़ा माहौल बन चुका है वल्लभ के सरजमी पर, क्या कहना चाहोगे? ये महफिल है और ये जल्लोष है. अगदी कलाकारांचाही सन्मान हा निश्चित आयोजकांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पहिल्या 2 चेंडूगणे आलेल्या 10 धावा अजय पाटीलवरती हल्ला बोल चढला आणि त्यात नंतर आलेला हा डॉट बॉल काहीसा दिलासादायक ठरला जाईल बेलवली संघासाठी. रोशनी जी म्हात्रे मॉडल अभिनेत्री, स्क्रीन पर आप यहाँ पर देख सकते हैं मुस्कुराते हुए. सम्राट जी पाटिल इन्होंने आज उन्हें इनवाइट किया है, खास करके प्रभाकर पाटिल के जन्मदिन पर. स्वागत है आप सभी का. 10 रन स्कोरबोर्ड पे मुकाबला बेस्ट वैसे बेस्ट. सिने अभिनेत्री रोशनी म्हात्रे यांना आपण पाहतो. खऱ्या अर्थाने बघा लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून चर्चा करू आपण. चला फोकस एकदा करा सिने अभिनेत्रींना. GTC लाईव्ह हे बघा, हे मातीच्या रंगाचं प्रवीण कालीज आहे. असं म्हटलं जातं मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करताना ज्या प्रकारे सार्थक्याचा आनंद होतो त्या प्रकारे रोशनी म्हात्रे तुम्ही आल्यानंतर आमच्या सर्व पूर्णपणे अटॅकिंग बाणा करण्याचा हा प्रयत्न फलंदाजाकडून पाहायला मिळतो आणि तत्पर अगदी अलीकडे आपण डॉट बॉल
आणि आता एक धाव ही परिपूर्णपणे प्राप्त होते. चला, रोशनी म्हात्रे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री आहे. स्कोर की बात करेंगे, स्कोर बोर्ड पर रन बन चुके हैं 11-40 का ये लक्ष्य है. मतलब अब जीत के लिए आप देखें तो 29 रनों की आवश्यकता है. मैच ऑन. राहुल बैकर और अजय पाटिल का बैटल शुरू है, लेकिन अब बल्लेबाज तैयार है. राउंड विकेट, पटकी हुई गेंद थी ऑफ साइड से. कटर बॉल का इस्तेमाल अजय पाटिल कर रहे हैं. कटर बॉल का बादशाह ये अजय पाटिल. 2 मुकाबला में मैन ऑफ द मैच, लेकिन इससे इंपॉर्टेंट मैच में बल्ला तो नहीं चला. गेंदबाजी चलनी चाहिए और वो कटर बॉल आप देखिए रोशन, लेग कटर बॉल. अगदी धारदार चेंडू टाकण्यामध्ये पठाईत असलेला हा गोलंदाज अजय पाटील. पहिल्या 2 चेंडूमध्ये काहीसा महागडा ठरल्यानंतर या गोलंदाजानं अलीकडच्या 3 चेंडू गणिक घरवापसी दाखवली आहे आणि सध्या घडीला 11 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. प्रार करण्याचा प्रयत्न, बाट चिकडा, पहिला करारा दे धक्का पलस पेला आणि इथे खेळाडू बाद होतोय. जयेश हातमोडे. मोर्या. चला, पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र रोशन पाटील आणि प्रवीण टेंबे यांच्याकडे बोलू. क्या बात है. भावी रायगढ़ भूषण महागुरु MD गढ़गे सर, इंतज़ार है. शायद आज ही उनकी पार्टी बन सकती है रोशन. लेकिन कहते रोशन की जीत का कारण बनो, हार की वजह मत बनो. अब यहाँ पे जीत के कारण कौन बनेगा वो चर्चा. नए बल्लेबाज जाएंगे 1 डाउन के लिए. मैदान के अंदर तीसरे नंबर पर एक खतरनाक बल्लेबाज आविष्कार, जिन्होंने कल चमत्कार किया था. क्या कमाल की पारी की रही थी. 2 छक्के 1 चौका मारा था. और ये देखिए स्टेज के सामने प्रभाशंकर शेठ पाटिल, इनकी फैमिली मेंबर्स, छोटे नन्हे बच्चे भी यहाँ पर आई है. रोशन देखिए, यही तो माहौल बन चुका है. और आज पीके शेठ पाटिल साहब बहुत खुश है. 2 साल पहले पीछे जाए तो पीके शेठ पाटिल साहब ने ऑर्केस्ट्रा रखा था. बहुत बड़ी महफिल हुई थी और अग्री बिग बॉस दादूस उस महफिल में आए थे. एस दरम्यान 40+ अध्यक्ष प्रीतमजी पाटील यांचं आगमन झालं आणि व्यासपीठावरती रायगड जिल्हा समालोचक असोचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर, सल्लागार विश्वनाथ शेठ बस्कर नारिवली आणि रवींद्र भोईर साहेब सल्लागार, या 3 दमदार त्रिमूर्ती मान्यवरांचं आगमन झाले. मी तिघांचं हार्दिक स्वागत करतो. इथे करंदडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मंगेश दादा शेलार यांचं आगमन झालेलं आहे. करंदडे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सागरदादा आंग्रे यांचं आणि ग्रामपंचायत सदस्य नंदू भोईर साहेब आणि मनोज दादा, आपण इथे पीके शेठ पाटील यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन करण्याकरिता उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा पीके शेठ पाटील, परिषद पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. ख्वाहिश है सुपर 12 जीतने का. एक टिकट, एक ही जगह बची है बेलवली और पलस पे. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ मस्कर, अध्यक्ष संदीपदादा पाटील, रवींद्र भोईर, आवेश मस्कर यांच्या शुभास्ती त्यांच्या वतीने पीके शेठ यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत. बोला. बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये, तू जियो हजारों साल, है मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू पीके शेठ, हैप्पी बर्थडे टू यू. पाटिल की पतंग कटी. आविष्कार पाटिल बहुत नाराज है. शायद वो कह रहे थे कि ये गलती आखिरकार किसकी होगी. बैटर ने गेंदबाज के हाथ में गेंद मारी और देखिए वो गुस्सा होकर बाहर निकले. अपने आप पर शायद आविष्कार का विकेट गिरा है. बहुत बड़ा झटका लगा है. मैं कहूँगा मैदान पे अब पहली गेंद पे राजू ठाणगे को यहाँ पे दूसरे गेंद पे सफलता मिली है. और रोशन देखिए मुकाबला अच्छा होगा यहाँ पर. सूरज सावंत अगदी पहिलाच बॉल हा वाईट बॉल आणि त्यानंतर अगदी विकेटचं पण पतन पाहिलं. फलंदाज आविष्कार पाटील आता मात्र माघारी परतावं लागलं. भोपळाईनं फोडता हा खेळाडू तंबूच्या दिशेनं परतलाय. अगदी आविष्कार पाटील अलीकडच्या रात्रीमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि अचंबित करणारी ही विकेट. आविष्कार पाटील बॅक टू द पवेलियन. रनआउट का मलाल तो जहन में ज़रूर होगा.
संदीप पाटिल सर मोरबी अध्यक्ष आहेत, त्यांचं देखील स्वागत. गेंदबाज तैयार. बेहतरीन गेंदबाजी, रफ्तार काफ़ी ज़्यादा है इनके पास. राजू ठाणगे, अंपायर का सिग्नल वाइड बॉल. 1+1 प्लस पे एक्सप्रेस है राजू ठाणगे. कई बार ऐतिहासिक मुकाबले इन्होंने जिता कर दिए. एक कमाल का गेंदबाज है रोशन. 1+1. माफ कीजिए, गेंदबाज यहाँ पर आप देख सकते हैं सूरज सावंत. जरूर यहाँ पर थोड़े से चल विचल. राहुल बैकर के साथ किरण भोईरे. मैच ऑन. टारगेट की बात 40 का टारगेट है. स्कोर बोर्ड 14 पे पहुंचा है सुधीर अगलावे. रोशन, क्या लगता है कि ये मुकाबले में जो सिंगल डबल आ रहे, क्या बड़ा फाइट हो पाएगा मुकाबले में? नक्कीच अगदी अंतिम क्षणापर्यंत हा सामना जाऊ शकतो. दोन फलंदाज माघारी परतलेत. राहुल बैकर, किरण भोईर अजूनपर्यंत खेळपट्टीमध्ये शाबूत आहेत. अगली पेशकश काउंटर अटॅकिंग बाणा. अजयला चकवा दे, चेंडू जाईल सीमा पार. आलेला अजून एक दर्जेदार षटकार. पोली आपलं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. आमच्या अनिल दादांच्या बंधू इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. पूर्णपणे सूरज सावंत या गोलंदाजाविरोधात अटके पार हा फटका खेळला गेला. काऊ कॉर्नर शॉट डोक्यावरून ज्या ठिकाणी दाखवला होता, अजय पाटीलला चकवा दे, चेंडू सीमा पार. हा भ्याड हल्ला पाहिला. तिथे आलेला षटकार काहीच बल प्राप्त करून देतोय फलंदाजी करणाऱ्या पलसपे संघाला. 20 धावा 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. आता सूरज सावंत विरोधात हे फटके खेळले जात आहेत. आधा सफर पूरा, आधा सफर बाकी है. 20 रन और जोड़ने जीत के लिए. सुपर 12. दिशा दिखाई, फाइन लेग, बेहतरीन फील्डिंग, सिंगल मात्र मिलेगा. क्वालिटी क्रिकेट इसे कहते हैं. उच्च कोटि का मैच है ये. और बेलवली टीम की गेंदबाजी बेहतरीन है. और जब तक राहुल बैकर मैदान में ना रोशन, तब तक पलस पे भी सेफ है. किरण उनका साथ दे रहे. पार्टनरशिप लंबी बनती जा रही है. नक्कीच आता भागीदारीला खूप महत्त्व असणार आहे. आणि हे पाहता अगदी इथे भागीदारी एक चमकदार राहिली तर मासमध्ये पुन्हा एकदा दमखम दाखवण्याचे प्रयत्न हे पूर्णपणे पाहायला मिळतील हे पलसपे या संघाकडून. परंतु बेलोली संघाचा विचार केला तर पुढील 2 गोलंदाज हे ख्यातनाम आहेत. पूर्णपणे याही गोलंदाजांचा आपण डंका पाहिलाय. परंतु या षटकागणिक जर पाहिलं तर 4 चेंडूगणिक या गोलंदाजानं बऱ्याचशा धावा खर्च केल्यात. यावरती पूर्णपणे रोखणं हे खूप गरजेचं आहे धावसंख्येला. सूरज सावंत गेंदबाजी कर रहे. आज की शाम किसके होगी नाम, आइए देखते. मैच की गरिमा काफी बेहतरीन है. क्लासिकल मैच. आक्रमक शैलीनं हे फटके खेळण्याचे प्रयत्न पाहिले सूरज सावंत विरोधात. फलंदाज राहुल बैकर जो सलामीवीर खेळाडू अजूनपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत आहे. त्यात नंतर अगदी सिंगलनं सध्या घडीला हा स्कोर कार्ड पुढे मार्गस्थ होतोय. 22 धावसंख्येवरती धावसंख्या दरमजल मारतीये. आणि येणाऱ्या पुढील षटकागणिक धावसंख्या ही रोखली जाईल का हेही पाहावं लागेल. द्वितीय षटकातील अंतिम बॉल हा प्रगतीपथावरती आहे. या चेंडूगणिक फलंदाज इथे सन्मानी. चला ओटू कॉमेंट्री बॉक्स. बॉल तैयार. ओ पॉपिक यॉर्कर ऑफ स्टिक पर इस गेंद को रखा था. काफी खतरनाक यॉर्कर गेंदबाजी. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कामगार नेते धर्मनाथ शेठ भोईर साहेब पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रकाश शेठ भोईर यांचे ते बंधू आहेत. धर्मनाथ शेठ मनपूर्वक आपलं स्वागत आहे. बंगरे आला यो वलपवाला. चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17चा खतरा हा मंडरावतोय. महागुरूंकडे एक मोठं शिवधनुष्य आणि ते त्यांना आज पेलायचंय. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आज सातत्यानं या स्पर्धेमध्ये ते जॉईन होतोय आणि त्यांचा आज शाही सत्कार सोहळा हा संपन्न होत असताना स्वागत कक्षामध्ये 12 चेंडू 17चं समीकरण. तीसरी ओवर बहुत ही निर्णायक होगी. टीम बेलवली की ओर से सुपर 12 का ये मैच है और 12 गेंदे 17 अटैकिंग परफॉर्मेंस होगा. ये डिपेंड्स.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्रतीक पगारे यांचं स्वर्गीय एस एस पाटील स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाकरिता आगमन होत आहे. तुमचे परममित्र आणि आमचे ऑर्गनायझर सम्राट पाटील यांच्या वतीने आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत. तर व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे प्रोफेसर डॉक्टर बनसोडे साहेबांचं आगमन झालंय. मी त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. डॉक्टर बनसोडे सर, आपण व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. 12 गेंदे 17 रनों की आवश्यकता है. कमाल का मुकाबला. आखिरी एक टिकट बचा है रोशन सुपर 6 में और एक क्रिस्टल ट्रॉफी का दावेदार कौन बनेगा. ए पोल से 2 बड़ी टीमें आई है और ये महामुकाबला आपके सामने पेश होता हुआ. मैच ऑन. रोमांचक मुकाबला रोशन. दूसरा सत्र टीम प्लस पे को 17 चेस करने. कौन जीत का शिल्पकार बनेगा. और यहाँ पे तारे सितारे जरूर चमके, लेकिन जीत का शिल्पकार बनने के लिए उतना हुनर भी आपके पास होना चाहिए. अगदी या लढतीमध्ये शिल्पकार ही भूमिका कोण साकार करेल. 12 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. पहिलाच बॉल ऑर्डर करण्याचा प्रयत्न टॉपला. चांगली फिल्डिंग, उत्तम दर्जाचं कार्य, बॅकअप चांगलं राहिलं, परंतु तत्वर 2 धावसंख्येचा गनिमी कावा हा इथे खेचला गेला. आणि आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. 11 चेंडू जिंकण्यासाठी अवघ्या 15 धावसंख्येची आवश्यकता टीम प्लस पेला. चला, इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. पनवेल पंचायत समितीच्या ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सदस्य आहेत आरतीताई कुणाल काठे, ते सन्माननीय कुणाल दादा काठे नितिलस यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही जे हनुमान अमन ब्रिगेड आणि रियांश 11 वलप या कमिटीच्या वतीने स्वागत करत आहोत. 2 रन पहली गेंद पर. अंदर है बेहतरीन गेंदबाजी. कटर बॉल का इस्तेमाल कर रहे गेंदबाज यहाँ पर प्रणीत गायकर. और एक डॉट मायने रखते रोशन, लेकिन जो पिछला थ्रो किया ना राहुल बैकर का विकेट चाहिए था बेलवली को, इसीलिए किया. और वापस किरण ने स्ट्राइक, मेरे ख्याल से किरण का विकेट चाहिए था, फिर स्ट्राइक रोटेट हुई. लेकिन ये मुकाबला ज़बरदस्त है. सिंगल यहाँ पे डॉट गेंद, पहली गेंद पे 2 आए. अब 10 गेंद जीत के लिए 15 का अंतर है. अलीकडच्या चेंडूकणिक 2 धावा जरी आल्या तरी राजेश पाटीलचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर ते रावडी राहिलं. सर जडेजा स्टाईल फिल्डिंगचा कारनामा राजेशच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिला, परंतु पाठोपाठ लगातार आलेले 2 डॉट बॉल सामन्यामध्ये घेऊन येतो बेलवलीला. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणीत गायकर ऑन फायर. क्लोज मैच है. डॉट गेंदें मायने रखती है बेलवली के लिए और ये गेंदबाज जीत का परचम लहरा सकता है. सुर्खिया बटवे गेंदबाज ने अद्भुत गेंदबाजी. अब ट्रैकर हवा में बिड ऑफ पॉइंट पर गए थे भागकर. टी बैकवर्ड पॉइंट से लंबी दूरी तय की उन्होंने. 2 मुकम्मल हुए. चलिए 2 ही मिलेंगे. रोशन, मुकाबला जबरदस्त है और प्रणीत गायकर की गेंदबाजी नो डाउट ये अग्नि परीक्षा में पास होने वाली गेंदबाज है. मैं कहूंगा प्रणीत गायकर ये फरिश्ता बन के आए बेलवली के लिए. 8 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता अजूनपर्यंत पाहायला मिळते. प्लस पेला राहुल बैकर सारखा धाकट खेळाडू खेळपट्टीवरती आपल्याला शाबूत असं पाहायला मिळतं आणि त्याच्या साथीने असलेला खेळाडू किरण भोईर. मान्यवरांचं आगमन होत आहे. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि अध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उत्तर मंडल दिनेशदादा खानावकर, त्यांच्या समवेत पनवेल पंचायत समितीचे सदस्य कुणाल दादा काठे यांचं आगमन झालेलं आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे चिटणीस सागर भोईर पडगे यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी कायदा सेलचे अध्यक्ष इथे आमचे भोईर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचे स्वागत आहे. 8 गेंदों पे चाहिए 13. अच्छा शॉट है ऑन साइड में, लॉफ्ट किया स्ट्रेट ही, डीप में फील्डर है, सिंगल डबल में कन्वर्ट करेंगे. थोड़ा लेजी थ्रो रहा. 2 मुकम्मल हुए. अब 7 गेंद जीत के लिए 11 की आवश्यकता है. रोशन, एग्जिट पोल तो यही कहता है कि मुकाबला बैलेंसिंग है. ये देखिए मेहमान नवाजी यहाँ पर शुरू है. मुझे लगता है कि फाइनल समाप्त होगी, लेकिन मेहमान नवाजी समाप्त नहीं होगी. बहुत सारे मेहमान VIP डाइस पर. अगदी सामन्याचं पारडं सध्या घडीला आपल्याला समतोल असल्याचं पाहायला मिळतं. समीकरण 7 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनपर्यंत रुहांश मुरेले प्लस पेला. राखीव काढू. तात्काळ आपण पाणी घेऊन जायचंय. फर्स्ट एड किट प्रथम उपचार पेढी इथे अवेलेबल आहे. चला, धर्माशेठ पावशे नितलस गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. धर्माशेठ या आपण व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे.
अगदी प्रियेश पाटील लोणिवलीचे जे गोलंदाज आहे त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असतील. 7 गेंद 11 रनों की आवश्यकता है. यहाँ पर पानी की डिमांड, इमरजेंसी पानी ज़रूर दिया जाएगा खिलाड़ियों के लिए, तो वो यहाँ पर सेवा उपलब्ध ज़रूर है इमर्जन्सी में. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की जेवणाची व्यवस्था केली आहे, स्टेजच्या मागे आपण जेवण करून घेऊ शकता. सर्वांना जेवणाची व्यवस्था आहे. प्रभाकर शेठ पाटील साहेबांकडून आपण जेवणाचा आनंद घ्यायचा है. 7 गेंद 11 की आवश्यकता है. मुकाबला बैलेंसिंग है. क्या होगा मुकाबले का परिणाम और आखिर एक्शन का रिएक्शन क्या होगा, आइए देखते. ऑफ द मार्क, प्रणीत तैयार गेंदबाज के लिए. ये हमारा वीआईपी डाइस जहाँ पर बड़े बड़े मेहमान इस मैच का आनंद लेते हुए. 7 गेंद 11, आखिरी गेंद बहुत ही महत्वपूर्ण है. और सामने किरण बोईर, आओ देखिए जरा किसमें कितना है दम. लॉफ्ट किया गेंद को, हैमर शॉट, लॉन्ग ऑन पर फील्डर है, सिंगल मुकम्मल हुआ. 2 के लिए पलटे राहुल बैकर. राहुल को स्ट्राइक चाहिए. जी बिल्कुल सही निर्णय. आखिरी गेंद पे 2. आकाश सोरगे बहुत निराश है. शायद गेंदबाज के पास थ्रो फेंकना था, लेकिन अब आखिरी 6 बॉल बची है और जीत के लिए रन चाहिए कंपल्सरी 9 रन. 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. वेळ असेल ऐकूया डीजे परूच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. किंग मेकर पाहायला मिळत आहेत. तिमी राहत असते साथ तुमची, आनंदात तुमचा कल्ला असतो. अनुभवी आणि निरपेक्ष असा कायम तुमचा सल्ला असतो. असा कल्ला करणारं रॉयल व्यक्तिमत्व सन्माननीय सबसे ग्रेट प्रभाकर शेठ. क्या बात है. मौसम सुहाना, हर कोई ओलफ नाइट रजनी का दीवाना. दीवाना बना दिया इस प्रतियोगिता ने, सभी को मस्ताना बना दिया. रोशन, ये नशा है क्रिकेट का, ये छूटने से नहीं छूटने वाला. सन्माननीय गोवर्धन शेठ पाटील वलवली यांचं इथे आगमन होत आहे. त्यांच्या समेत आमचे बोईर इथे आलेले आहेत. दादा, आपलेही आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्वागत कक्षामध्ये शाही सत्कार सोहळे हे जारी राहतीलच, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीचा हाय व्होल्टेज ड्रामा या 2 संघांदरम्यान पाहायला मिळतो. सुपर 12चा हा अंतिम सामना. सुपर 6 मध्ये कोण जाईल? गेलाय वलवली, गेलाय किरवली, गेलाय नेरे, विगर, लोणुली या संघांचा आपण डंका पाहिला. सुपर 6 कडे या संघांची गोडदोड, परंतु इथून कोण जिंकणार? पलसपे की बेलवली? आखिरी ओवर लेके अभिषेक चोर के सामने राहुल बैकर. पिछले आखिरी ओवर के गेंद में 2 रन भागे थे. उसका कारण था राहुल बैकर को मौका चाहिए, स्ट्राइक चाहिए. और रोमांचक मैच आपके सामने. पॉइंट्स टेबल पर दोनों ताकतवर नजर आ रहे हैं कि राहुल बैकर बरकरार रखेंगे अपने जीत का सफर, ये गेंदबाज अभिषेक चोर के काबिज करेंगे एक बड़ी सफलता. मैच ऑन होता हुआ. चलिए स्पीड अप करें, बहुत मुकाबले बचे. बेलवली 6 बॉल, कंपल्सरी 9 रन की आवश्यकता है. आखिरी 1 जगह बची है सुपर 6 में. 1 टिकट बचा है. 1 क्रिस्टल ट्रॉफी का दावेदार बेलवली या फिर पलस पे. चलिए, पहली गेंद तो अच्छी है भाई. राहुल बैकर को चैलेंज किया अभिषेक ने कि आइए हमारे सामने, आपका स्वागत है. और पहली गेंद जादू बिखेरा. अगदी चॅलेंजिंग ओव्हर पाहायला मिळते. जादूहीन गोलंदाजी या गोलंदाजाकडून साकार होते. अभी नाही तो कभी नाही हे दाखवायचे अभिषेक चोरगेला बेलोली संघाच्या माध्यमातून. राईट ओव्हर द विकेट न मारा राहिला आणि इथे जल्लोषाचं वातावरण, जोश जल्लोष पाहायला मिळतो. मोक्याच्या क्षणी विकेटचं पतन, खेळाडू बाद होतोय राहुल बैकर. गेंदबाजी, लेग कटर बॉल, हल्की से एज लगी. आकाश सोरगे ने मौके पे फायदा उठाया, कैरी किया बॉल और सबसे बड़ी मछली जाल में, यानी राहुल बैकर का खेल खत्म. अब 4 गेंदें बची है. रोशन, 2 गेंदें लगातार डॉट.
ये देखिए जबरदस्त मुकाबला। गोलंदाजाचा रॉयल थाट पाठोपाठ लगातार 2 डॉट बॉल। राहुल बैकर सारखा हरवणारी खेळाडू मोक्याच्या क्षणी बाद होणं हे पलसपे संघासाठी धोकादायक ठरलं जाईल का? जे धोकादायक यंत्र अजमावलंय नक्ष 11 गावदेवी बेलोली संघाच्या माध्यमातून चोरगे अभिषेक चोरगे ऑन फायर। समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता टीम पलसपेला। अद्भुत गेंदबाजी है, 2 गेंद डॉट 2-0 लगातार। नकल बॉल स्पिन टू विन गेंदबाजी, क्या लेग कटर गेंद डाली और राहुल बैकर भाई देखते रहे। अब आएंगे स्मिथ पवार, क्या पवार की पावर देखने मिलेगी मुकाबले में। 4 बॉल 9 रनों की आवश्यकता है। फिलहाल किफायती गेंदबाजी है, पिछले 2 गेंदों पे 0 रन। 4 बॉल 9 कंपल्सरी चेसिंग है। एक आध बड़ा स्ट्रोक आया तो बाजी पलटेगी, अगर डॉट आया तो प्रेशर आएगा बैटर पर। जी वाइड बॉल है, ना तुम्हारी ना हमारी। चलिए 4 बॉल 8 रन चाहिए। रोशन ये मुकाबला हाई वोल्टेज है, आखिरी गेंद तक खेला जाएगा और ये पेट्रोल का पैसा वसूल करने वाला मैच है। आजच्या रात्रीतील सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो। जणू का एव्हरेस्ट मसाल्याचा तडका यावा त्या दर्जाचा तडाखेबंद सामना आज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो। अंतिम चरणामध्ये समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता, ज्या दर्जाचा आयोजकांच्या माध्यमातून हा रॉयल थाट पाहायला मिळतो। म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजासारखं आयोजन राजेशाही थाटात। इथे आलेला वाईट बॉल निश्चितच इथे 1 धाव इथे अतिरिक्त छेडली जाईल आणि सांघिक कोठा आता पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। संघ जाऊन पोहोचतो अगदी 32 धावसंख्येवरती। 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता। बेलवली पलस पे खिताबी जंग महामुकाबला और गेंदबाज एक्सप्रेस डिलीवरी कर रहे। बेलवली एक्सप्रेस अभिषेक तैयार है, 2 डॉट 1 वाइट बॉल। अच्छा शॉट, ओहो व्हाट अ परफॉर्मेंस, क्या कमाल का खिलाड़ी है। कैच ऑफ द मैच, मानो कि बेस्ट फील्डर की ट्रॉफी इनके हाथों पे थमा दे अभी। कॉटन बोल्टची नामी संधीचं सोनं काय झेल त्यानं पकडलंय, काय लचका तोडलाय, अगदी अविस्मरणीय अनाकलनीय हा झेल आपण पाहू शकता। थँक्स रोशन पाटील, प्रवीण टेंबे आपण पाहतो। नक्ष 11 नक्ष म्हटलं तर सतीदादा पाटील, आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक नाईट स्पर्धेचे जे ते ऑर्गनायझर आहेत आणि ते नेहमी संघाला बेलोली क्रिकेट संघाला पुरस्कृत करतात। सतीदादांच्या बद्दल सांगायचं झालं ना, अनेक वर्षे पॅकर्सची भूमिका आणि त्याचबरोबर बेलोली गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो किंवा मदतीसाठी सतीश दादा पाटील नेहमी तत्पर असतात। यस, अभिषेक चोरगे ने बादशाह बरकरार रखी है और सरेंडर नहीं करने वाले। 4 रनों का अंबार था, उसे रोक दिया, विजय रथ को रुका दिया। पलस पे टीम अब 3 बॉल बची है, जीत का अंतर है, कंपल्सरी 8 चाहिए। 1 चौका 2 चौके या फिर 1 छक्का डबल। क्या मैच है भाई, अब गेंदबाज ने कहर मचा दिया। मतलब आप सोचिए कि अकेला गेंदबाज ऐसे फाइट कर रहा है जो जीत के लायक हो, और ये खिलाड़ी लगता है कि ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी भी उठा सकता है। 3 बॉल 8 रन की आवश्यकता। बोलो तैयार, स्क्वायर कट पॉइंट फील्डर है, ओहो। चलिए भाई दर्शक शांत रहिए, क्या फील्डिंग का स्टैंडर्ड है, लाजवाब। अगदी बेलोली संघाचा हा सूर्यकुमार यादवच म्हणावा लागेल, त्या दर्जाचा सन अँड शाईन हा आपण झेल आपण घेण्याचा प्रयत्न पाहिला आणि त्यानंतर राऊडी फिल्डिंग ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। क्रिकेट रसिकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर वेगळं भाकीत इथे उभं राहतं। इथे निश्चित घडलंय काय, कहाणी में ट्विस्ट। ये बेलवली का सुपरमैन है तुषार चोरगे, होशियार, क्या फील्डिंग है भाई, सुपरमैन। चेक कर रहे टीवी स्क्रीन पर, ये जंप देखिए, कमाल की जंप है भाई, एफर्ट है, सुपर 12 का जलवा। अगदी हनुमंत उडी लगावली, परंतु इथे प्रभू रामचंद्रांसाठी ज्या पद्धतीने हनुमंतरायानं संकटमोचक कार्य हे साकार केलं होतं, परंतु इथे तुषारची हुशारी कामा येईल का? क्रिकेट रसिकांचा कल्लोल पाहिला, त्यांचा जल्लोष पाहिला आणि अंतिम टप्प्यामध्ये धडकन वाढली आहे, धक सेपे जोरदार तालियां, ये फील्डिंग अच्छी लगी तो तुषार चोरगे, क्या कमाल की फील्डिंग है भाई, मजा आ रहा है मुकाबले में। 2 गेंद बची आखिरी और जीत का अंतर
7 रन. सर्वात मोठा रणकंदन अंतिम टप्प्यामध्ये समीकरण. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. सत्ता जोर राखतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावती सुद्धा मित्रांनो ताज असता. तो ताज कोण राखेल? पलसपे की बेलवली? क्रिकेटचा थरार. 2 चेंडू 7. कंपल्सरी चेसिंग है भाई, बड़ा स्ट्रोक तो चाहिए. 2 बॉल 7. चलिए सिंगल भी चलेगा. 1 गेंद 6 रन. क्या मुकाबला बना है भाई, दर्शक खुश हो गए. सुपर 12 का ऐतिहासिक महामुकाबला और आज इस मुकाबले के हम सभी शुक्रगुजार है. तुषार चोरगेनं ज्या दर्जाचं हाय व्होल्टेज फिल्डिंगचा कारनामा हा प्रस्थापित केलाय आणि हे पाहता अंतिम चरणामध्ये समीकरण कंपल्सरी. 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. संकटांवरती अशा रीतीने तुडून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे. आणि आज मिनी वानकडे वलभच्या मैदानावरती इतिहास कोण घडवेल? पलसपे की बेलवली? चित्त थरारक सामना. आता रडायचं नाही तर लढायचं. 1 बॉल 6 रन की आवश्यकता है. क्या पैसा वसूल मुकाबला देखने मिला है. दर्शक अपने जगह से खड़े हो चुके हैं. चलिए प्रभाकशित पाटिल साहब का जन्मदिन, गुड़ी पाड़वा और ऐसा मुकाबला, इसे कहते हैं दुग्ध शर्करा योग, इसे कहते हैं संजीवनी और मुकाबले में जाल डालने वाला ये शानदार मुकाबला. गुढी पाडवानं त्यानंतर आधी क्रिकेटचा हा गोडवा आज मिनी वानखडे वलभच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. इथून हा चित्त थरारक सामना कोण जिंकेल, कोणता संघ इथे जल्लोष साजरा करेल आणि कुठल्या संघाच्या वाटेला पाहायला मिळेल स्मशान शांतता. चला अविनाश शेटुलकर यांच्याकडून 5000 कॅश प्राइज. 1 बॉल 6 रन की आवश्यकता है. बेफिकर बेरहम बेखौफ गेंदबाजी है. अभिषेक चोरगे ने अभी तक सबका दिल जीता. चले जो सुपर 6 के लिए बेलवली या पलस पे. ओ किया है नक्श 11 गावदेवी बेलवली. गो टू सुपर 6. चला, आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये नक्षे 11 गावदेवी बेलवली, सतीदादा पाटील माजी उपसरपंच बेलवली यांनी पुरस्कृत केलेला संघ विजेता ठरले. सुपर 6 मध्ये दाखल. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. आणि पलसपे क्रिकेट संघ बघा हस्तोलंदन करायचे आहे. पलसपे क्रिकेट संघ चला बेलवली क्रिकेट संघाला पुढील लढतीसाठी तुम्ही शुभेच्छा द्या. आणि आता ज्या गोलंदाजाने गोलंदाजी केली तो अभिषेक ठरतो खऱ्या अर्थाने सामन्याचा सामनावीर. या चला मान्यवरांचा सन्मान केला जाईल. खर तर तुषार चोरगेचा झेल हाही मानतो मॅचच म्हणावा लागेल. इथे मान्यवरांचा सन्मान करू रोशन आपल्याकडे वेल कमी आहे. चला सिरियल सिने अभिनेत्री आणि मॉडेल रोशनी म्हात्रे यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. रोशनी म्हात्रे म्हटलं तर मग आगरी बाणा. आगरी म्हटलं ना मित्रांनो, आपण आपली ओळख आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्यांचं नाव स्वर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल ते लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आहे. की जिथे जन्म झाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचा तिथे जन्म